महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची श्रीवर्धनला भेट। शांतता कमिटी, व्यापारी, पर्यटन व्यावसायिक यांची घेतली संयुक्त बैठक। रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी काल 1 मार्च 2026 रोजी श्रीवर्धन शहराला भेट दिली। श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांकडून झालेले अनेक अपघात व पर्यटकांकडून वारंवार स्थानिकांना होणारा उपद्रव याबाबतीत ही भेट महत्त्वाची मानली जात आहे। श्रीमती आंचल दलाल यांनी रायगडच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून श्रीवर्धनला भेट दिली नव्हती। या अनुषंगाने त्यांनी श्रीवर्धन शहराला व तालुक्याला भेट दिली। सायंकाळी 7 वाजता पतंगे रिसॉर्ट श्रीवर्धन येथे सर्व व्यापारी, पर्यटन व्यावसायिक व शांतता कमिटी सदस्य यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन शेठ पतंगे यांनी पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षकांचे स्वागत केले। त्यानंतर श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी प्रास्ताविक केले। यावेळी उपस्थित असलेल्या शांतता कमिटी सदस्य, व्यापारी व पर्यटन व्यावसायिकांनी आपल्याला येत असलेल्या समस्या पोलीस अधीक्षकांसमोर मांडल्या। श्रीवर्धन शहरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच झालेली आहे, त्यावरती एकेरी मार्ग करून तोडगा काढण्याचे ठरवले। तसेच श्रीवर्धन पोलीस ठाण्यातही जसवली तळे व दिघी सागरी पोलीस ठाण्यासाठी वडवली फाटा या ठिकाणी पोलीस चेकपोस्ट उभारण्याचे ठरवण्यात आले आहे, जेणेकरून येणाऱ्या मद्यपी पर्यटकांना आळा बसेल। दिवेआगर येथे देखील शुक्रवार व शनिवार वाहतूक कोंडी होत असल्याकारणाने शुक्रवार व शनिवारी दिवेआगर येथे सुद्धा एकेरी मार्गाचा अवलंब करावा अशी सूचना पंचायत समितीचे माजी सभापती लालाभाई जोशी यांनी केली होती। त्याबाबत देखील दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांना पोलीस अधीक्षकांनी सूचना दिल्या आहेत। श्रीवर्धन समुद्रकिनारा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहेत, परंतु त्यांना 2 ते 3 ठिकाणी चेकिंगला सामोरे जावे लागल्यास पर्यटकांची संख्या कमी होईल, यासाठी एकच ठिकाणी चेकपोस्ट उभारण्याचे ठरले। यावेळी आगामी येणारे होळी, शिवजयंती व रमजान ईद हे सण सर्वांनी उत्साहात व सलोख्याने साजरे करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी उपस्थितांना केले। यावेळी म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारके हे देखील उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।